भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. ते नाव म्हणजे ऋषभ पंत. इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये त्याने 178 चेंडूत 134 धावा ठोकत झळकावलेले शतक हे चांगलेच चर्चेत आले आहे. कारण हे शतक म्हणजे केवळ शतकाचा आकडा नाही, तर त्यामागे अनेक महत्त्वाचे अर्थ दडलेले आहेत. आजच्या भागामध्ये आपण तेच जाणून घेऊया की भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचं इंग्लंड विरुद्धचं हे शतक इतकं महत्त्वाचं का आहे. त्याबाबतचे 5 मुद्दे आपण या भागामध्ये पाहूयात. यातील पहिला मुद्दा आहे, या शतकामुळे त्याने धोनीचा विक्रम मोडला आहे. तुम्हाला माहिती आहे का, या शतकासोबत ऋषभ पंतने भारताचा महान कर्णधार ठरलेला महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक 7 शतके करण्याचा विक्रम आता ऋषभ पंतच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी धोनीने यष्टिरक्षक म्हणून 6 शतके केली होती. हा एक मोठा मैलाचा दगड ऋषभ पंतने गाठला आहे. दुसरा मुद्दा आहे, अपघातातून फिनिक्स भरारी. आपल्याला आठवत असेलच, ऋषभ पंतचा काही वर्षापूर्वी एक भीषण असा अपघात झाला होता. अनेकांना वाटलं होतं की त्याचं क्रिकेट करिअर आता धोक्यात येईल. पण या अपघातातून बाहेर पडून जिद्दीने मेहनत घेऊन मैदानात परत येऊन अशा प्रकारे शतक झळकावणं हे खरोखरच अविश्वसनीय असंच आहे. हे शतक त्याच्या अफाट जिद्दीचं आणि मेहनतीचं प्रतीक आहे. त्यानं दाखवून दिलंय की इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. तिसरा मुद्दा आहे, संघाला गरज होती तेव्हाची खेळी. हे शतक ऋषभ पंतने अशा वेळी केलंय जेव्हा संघाला त्याची खूप गरज होती. शुभमन गिलसोबतच्या त्याच्या भागीदारीने भारताला मजबूत स्थितीत आणलं गेलं होतं. सुरुवातीला काही विकेट्स लवकर पडल्यानंतर ऋषभ पंतने जबाबदारीने खेळत केवळ संघाचा डावच सावरला नाही, तर मोठ्या धावसंख्येपर्यंत संघाला नेण्यातही मोलाची भूमिका बजावली, ती त्याच्या या शतकामुळे. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे इंग्लंडमधील तिसरं कसोटी शतक. इंग्लंडसारख्या परदेशी खेळपट्ट्यावर जिथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असते, त्या ठिकाणी कसोटी शतक झळकावणं हे नेहमीच भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक असंच असतं. पण ऋषभ पंतने इंग्लंडमध्ये हे त्याचं तिसरं शतक आता झळकावलं आहे. ते हेच दर्शवतं की तो केवळ भारतातच नाही, तर परदेशी मैदानांवरही किती प्रभावी असा फलंदाज आहे. आणि 5वा मुद्दा आहे, तो म्हणजे कर्णधार आणि उपकर्णधाराचा ऐतिहासिक असा पराक्रम. या सामन्यात एक अनोखा असा विक्रमी घडला आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांनीही एकाच सामन्यात शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. कारण या संघात कर्णधारपदी असणारा शुभमन गिल आणि उपकर्णधारपदी असणारा ऋषभ पंत, या कर्णधार आणि उपकर्णधार या जोडीनं दोघांनीही शतक झळकावत ऐतिहासिक असा पराक्रम केला आहे. त्यामुळेच हा सामना आणखी एका वेगळ्या वैशिष्ट्याने नटला आहे. थोडक्यात सांगायचं तर ऋषभ पंतचं हे शतक केवळ त्याचं वैयक्तिक यश नाही, तर ते त्याच्या जिद्द, मेहनत आणि संघाप्रती असलेल्या समर्पणाचं प्रतीक आहे. दुखापतीतून फिनिक्स भरारी घेऊन ऋषभ पंतनं दाखवून दिलंय की तो आजही भारतीय क्रिकेटसाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे. तुम्हाला ऋषभ पंतच्या या शतकाविषयी काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये.